सर्वांना सलाम. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. हे दयाळू परमेश्वर पित्या, सेनाधीश आमच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, दयाळू दे बापा, तुझ्या चरणापाशी येतो व आजच्या सकाळी या सुदिन दिवशी आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. आजच्या या सुंदरशा भक्तीमध्ये गीत गात प्रभू तुझ्या चरणी येतो आणि स्तोत्र करता म्हणतो त्याप्रमाणे परमेश्वराचं स्तवन करीत आकाशातून ज्याप्रमाणे स्तवन होतं तसं या भूतलावर पृथ्वीवरून आम्ही विश्वासणारे तुझं स्तवन करतो. आजच्या उपासनेला तुझी शक्ती, कृपा आणि बळ आम्ही मागतो दे बापा. जे आम्ही करू त्या सर्वस्वाचं श्रेय आणि सर्वस्वाचं गौरव दे बापा तुला मिळो. जे प्रियजन येत आहे सुखरूप मंदिर्यान व भक्तीमध्ये गीत गायनाची ही गौरवी सेवा करीत असताना क्वायरला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व त्यांच्याद्वारे होणारी गीत गायनाची सेवा आशीर्वादित कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. या आपण गीत गात प्रभू चरणी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल, गीत गायनाची सेवा करेन. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी पुन्हा एकदा आपण सर्व मिळून आपल्या जिवंत देवबापाची स्तुती आराधना करूया. विजय संगीत या पुस्तकात गीत नंबर 2 यावेळेस आपण काढणार आहोत. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. विजय संगीत गीत नंबर 2.
गीत नंबर 8 यावेळेस आपण गाऊया. विजय संगीत गीत नंबर 8, स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. यावेळेस आपण गाऊया. येशुप्रिय तारका आश्रयाच्या खडका, वारा सुटे भोवती लाटाही उसळते. गीत नंबर 27.
गीत नंबर 50 यावेळेस आपण काढूया. विजय संगीत गीत नंबर 50, येशू हे नाम गोड किती. विजय संगीत गीत नंबर 50.
यावेळेस आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूला सन्मान देऊ आणि विजयसंगीत गीत नंबर 176 भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. विजयसंगीत 176 आपण सर्व मिळून गाऊया. प्रार्थना करूया. प्रिय पित्या, ही भक्तीची वेळ आनंददायक अशी वेळ आहे आणि या भक्तीच्या वेळेच्याद्वारे आम्हाला तुझ्या समक्षतेचा आनंद आहे. ही सुमधुर गीतं प्रभू आम्हाला तुझ्या समक्षतेचा अनुभव घडवतात.
आज सकाळी पुन्हा एक वार आमचं अंतकरण तुझ्यासमोर आम्ही रित करतो. तुझ्या पवित्र वचनाद्वारे ते भर. आमच्या प्रार्थना, मध्यस्थ्या, उपकार, स्तुती. अरे प्रभू, तुझं पवित्र वचनाचं मनन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर. वाच्या भक्तीचा ताबा तू नव्याने घे. जे प्रियजन येत आहेत सुखरूप मंदिरी आण. व दे बापा, एकमेकांसोबत तुझं पवित्र वचन वाचणं, गीत गायन करणं, मध्यस्थी आणि उपकार स्तुती करणं सगळं आम्हासाठी आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी स्तोत्रसंहितेचं वाचन करण्यासाठी आपण आपल्या पवित्र शास्त्रातून स्तोत्रसंहिता 146 काढूया. स्तोत्रसंहिता 146, Psalm 146. या 146व्या स्तोत्रामध्ये परमेश्वराच्या न्यायकृत्यांबद्दल स्तुती केलेली आहे. जर 146वं स्तोत्र मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहावं. ज्यांना जमत नाही ते बसले तरी चालेल. आणि आळीपाळीने याचं वाचन करू. पहिलं वचन मी वाचेल व दुसरं वचन मंडळी कृपा करून आपण वाचावं. प्रभूच्या गौरवासाठी मी सुरुवात करतो. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, भुकेलेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. उभे असताना आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो. आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या दयाळू प्रभूला आळवूया आणि आपले नित्य प्रार्थनेचे विषय घेत असताना SAMचं हे गौरवी सेवा कार्य प्रभू परमेश्वर देवबाप आशीर्वादित करीत आहे. आपण आपल्या मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त व विविध पदावर सेवा करणारे पदाधिकारी वर्ग सगळ्यांसाठी विशेष आपण प्रार्थना करूया. सोबत आपले चर्चेस आणि शाळा, वसतिगृह यांच्याद्वारे होणारी सेवा परमेश्वर देवबाप आशीर्वादित करो. मागील सप्ताहामध्ये अक्षय झालटे यांना परमेश्वर
कृपेने पुत्ररत्न प्राप्ती झालेली आहे, तर आपण अक्षय झालटे यांच्या परिवारासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. सोबतच अभिजित लोखंडे यांना कन्यारत्न प्राप्ती झालेली आहे, तर लोखंडे कुटुंबासाठी देखील आपण प्रार्थना करूया. प्रियांनो, आपण विशेष प्रार्थना पावसासाठी करणार आहोत, कारण की परिस्थिती पाहता आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आणि नंदुरबार शहरात पाहिजे तसा पाऊस नाही आहे, तर पावसासाठी आपण विशेष प्रार्थना करू. उद्या सकाळी 10 ते 11 हे जे मॉर्निंग डिवोशन आहे, या मॉर्निंग डिवोशनमध्ये आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. तर मंडळी, मी तुम्हाला आवाहन करेन की आपापल्या घरामध्ये सकाळी 10 ते 11 या एका तासामध्ये तुम्ही देखील घरामध्ये बसा आणि प्रार्थना करा, जेणेकरून आपली संपूर्ण मंडळी आपण एकत्र 1 तास पावसासाठी विशेष नंदुरबार शहरासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच प्रियांनो, एसीची फिटिंग झालेली आहे, एसी लागले गेलेले आहेत, त्यासाठी देखील आभार मानित पुन्हा एक वार हे प्रभूच्या हाती समर्पित करू. नित्य आपले प्रार्थनेचे विषय आहे, ते सगळे घेऊन आजारी प्रियजनांसाठी देखील प्रार्थना करीत आपण आजच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. या आपले डोळे मिटूया. तुझ्या त्या करुणेचा अनुभव आम्ही स्वतः प्रत्येकाने घेतलेला आहे आणि म्हणूनच देव बाप्पा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव घेऊन पहा, या वचनाची प्रचिती आम्हाला येते. स्तोत्रकर्ता अतिशय आनंदाने म्हणतो की चला आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. असे ते मला म्हणाले, त्यावेळेला मला आनंद झाला. परमेश्वरा स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या वेदीजवळ निळवीला घरटे किंवा चिमणीला घरटे करायला जागा आहे. मला तुझ्या मंदिराचा द्वारपाळ व्हायला आवडेल. परमेश्वरात हा जो आनंद आहे तो खूप मोठा आहे, कारण की तुझं मंदिर आणि तुझ्या मंदिरातली समक्षता व परमेश्वर पित्या एकमेकांसोबत बसून प्रार्थना करणं, तुझी गीतं गाणं, आरामीची मंडळी एकमेकांना भेटून गीतं, आध्यात्मिक कवन, स्तोत्र एकमेकांना म्हणून दाखवत होती. एवढंच नव्हे तर परमेश्वर पित्या प्रत्येकाच्या सुखदुःखाला सामोरं जाऊन प्रत्येकाला विश्वासामध्ये मजबूत करत होती. त्याच अनुषंगाने आज मंडळी म्हणून आम्ही सर्व एकत्र होऊन प्रभू तुला आनंदितो, तुला प्रार्थितो, कारण की प्रभू या वृद्धावर तुझंच नाव स्तुती आहे. प्रत्येक वृद्ध तुझ्या नावाने टेकलं जाईल व प्रत्येक जीवाने कबूल करेल की ख्रिस्त प्रभू आहे आणि ख्रिस्त प्रभू आहे, म्हणून आम्ही त्याचे उपासक स्वतःला तुझ्या हातामध्ये बनायला समर्पित करतो. प्रिय परमेश्वर पित्या, आम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्यांसाठी, कामासाठी, व्यवसायासाठी म्हणजे सेवा झालेल्या प्रत्येकाला दिलेली आहे. आपापल्या डिपार्टमेंटमध्ये काही प्रियजन आपापली सेवा निवृत्त करून या सेवेमध्ये मंडळीसाठी प्रार्थना करणं, मंडळीच्या कार्यक्रमाला धावून जाणं, एवढंच नव्हे तर मदतीचा हात पुढे करणं, यामध्ये गौरवी सेवा करीत आहे. आणि म्हणूनच ते बाबा आज सकाळी या सर्व गोष्टींचं स्मरण करेल. समुद्रामध्ये गडप केलं, हे त्यांनी आपल्या डोळ्यातून पाहिलं. ते आजवर आपल्या प्रत्येक पिढीला याचे स्मरण देतात की परमेश्वर आमच्या सोबत होता आणि परमेश्वराने आमचा विजय केला. दयाळू बाप्पा, स्तोत्र करता वाचलेल्या स्तोत्रामध्ये आम्हाला त्याची प्रचिती देतो की परमेश्वराच्या गौरवाची स्तुती आम्ही आमच्या शब्दाने, आमच्या कृतीने सदैव केली पाहिजे. दयाळू प्रभू, हे सेवा कार्य अतिशय आशीर्वादित होत आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये प्रगती, दिवसेंदिवस त्यामध्ये पुढचा पुढाकार घेतला जात आहे. आम्ही देवबापा त्यासाठी आभार मानतो व आमच्या सर्व पदाधिकारी वर्गासाठी नव्याने प्रार्थना करतो. नव्याने शक्ती, बळ आणि कृपा व तुझं मार्गदर्शन आम्ही मागतो. आमच्या माननीय अध्यक्षा, आमचे मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त आणि विविध पदावरती सेवा करणारे सर्व पदाधिकारी वर्ग, परमेश्वरा, या सर्वांना तू नियुक्त केलेला आहे. या योजना तुझ्याकडून आहे आणि या नियुक्त्या तुझ्याकडून होऊन आजवर देवबापा संस्थेच्या प्रगतीला, संस्थेच्या सर्वांगीण वाढीला आणि विकासाला या सर्व प्रियजनांनी आपल्या स्वतःला झोकून दिलेलं आहे. अहोरात्र देवबापा मंडळीसाठी, समाजासाठी, संस्थेसाठी आमचे प्रियजन झटत आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी देवबापा विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो, कारण की देवबापा त्यांचं सेवा कार्य आणि त्यांच्या पाठीशी असलेला प्रदीर्घ असा अनुभव, या सगळ्यांची आम्ही देवबापा आठवण करतो. कारण प्रभू, तू त्यांना नियुक्त केलेला आहे आणि म्हणूनच आम्ही प्रार्थनापूर्वक प्रतिदिवशी त्यांच्याकडे सुबुद्धी आणि ज्ञान, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन हे मागत आहोत. आमची प्रार्थना आहे देवबापा, आमच्या पदाधिकारी वर्गांना सांभाळ, तुझी कृपा दे.
कारण की दे बापा संस्था म्हटली की विविध गोष्टींचं नियोजन आलं, आणि नियोजन म्हटलं की आर्थिक पुरवठा, मनुष्यबळाचा पुरवठा, एवढंच नव्हे तर दे बापा विविध गोष्टींच्या चाकोरीमध्ये राहून हे सर्व कार्य सिद्धीस न्यावं लागतं. प्रिय पित्या, तू चालवत आलेला आहेस, येथून पुढे देखील तू नेशील, हा आमचा विश्वास आहे. आमची प्रार्थना आहे दे बापा, हे सर्व करीत असताना त्यांना लागणारी शक्ती, लागणारं बळ, लागणारा पवित्र आत्म्याचा वर्धहस्त सदैव तू पुरीव. सोबतच दे बापा प्रत्येक पदाधिकारी वर्ग आपापल्या परीने जी सेवा करत आहे त्यांच्या त्या सेवा क्षेत्रामध्ये प्रभू तुझं भय बाळगून तुझं गौरव करण्यासाठी तू त्यांना नियुक्त केलेलं आहे. आणि शाबास भल्या व विश्वासू दासा अशा शाबासकीचा हात त्यांच्या पाठीवर नक्कीच पडणार आहे. म्हणून दे बापा आमच्या पदाधिकारी वर्गाचे हात तू बळकट कर, जे काही ते हाती घेतील ते तू सिद्धीस जाऊ दे. छोट्या छोट्या गोष्टी का असेनात, परंतु प्रभू प्रार्थनापूर्वक त्यांनी त्या तुझ्याकडे मागितलेल्या आहे, व पित्या तुझ्या संस्थेच्या उन्नतीसाठी व तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी ते केलं जात आहे, ते असंच आशीर्वादित कर. सोबत दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व चर्चेससाठी व चर्चच्याद्वारे होणाऱ्या मंडळांच्या सेवेसाठी. कारण पित्या ग्रामीण परिसरात असो, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असो, मंडळ्या सेवा करीत आहे. मंडळांमध्ये असलेले पाळक वर्ग आणि त्यांचे सहकारी, सोबतच मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि सचिव ह्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. कारण की प्रभू मंडळी ही तुझी आहे, तुझी वधू आहे, आणि तुझ्या वधूला स्वच्छ, सुंदर, डागरहित ठेवण्यासाठी प्रयत्न केलं जात आहे. मंडळीतल्या प्रत्येकाला तुझ्यासमोर उभं करण्यासाठी व परमेश्वर पित्या तारण पावलेली अशी मंडळी तयार करण्यासाठी कष्ट पुष्कळ आहे, मेहनत पुष्कळ आहे. कारण अनेकांनी प्रभू तुझं पवित्र वचन अजून समजून घेतलेलं नाही. अनेक लेकरं आहेत की ज्यांच्यावरती तुझ्या वचनाचा संस्कार होणं गरजेचं आहे. अनेक प्रियजन आहेत की त्यांना प्रभू तुझ्या वचनाची फोड होणं गरजेचं आहे. आणि प्रभू हे गौरवी सेवा कार्य करीत असताना पाळक वर्गाला लागणारी शक्ती आणि लागणारं बळ तू दे. प्रार्थनेमध्ये अधिक आणि अधिक वेळ घालवण्यासाठी तुझ्या पवित्र वचनाचं मनन चिंतन अधिक आणि अधिक करून मंडळीला चांगलं ते वाढण्यासाठी प्रिय पित्या पाळक वर्गाला तुझी शक्ती दे. जी गौरवी सेवा त्यांच्याद्वारे होते दे बापा, त्यासाठी आम्ही आभार मानतो. पूर्वीच्या काळी जी परिस्थिती होती त्या पलीकडे आजच्या काळात परिस्थिती आहे, परंतु दे बापा कधी न डगमगता मंडळीची गौरवी सेवा दे बापा करीत आहेत. आमची प्रार्थना आहे प्रत्येक पाळक वर्गाला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. मंडळीचे अध्यक्ष, मंडळीचे खजिनदार आणि मंडळीचे सचिव आणि मंडळीचं पंचमंडळ सगळ्यांना तू चालव. कारण की दे बापा मंडळी ही तुझ्या समोर आम्हाला ठेवायची आहे, आणि जे तुला द्यायचं आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता आमच्याकडून राहू नये. म्हणून दे बापा वैयक्तिक जबाबदारी आम्ही स्वीकारतो व मंडळीच्या सेवेमध्ये अधिक आणि अधिक पुढे जाण्यास तुझी कृपा मागतो. सोबतच दे बापा महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूलसाठी आभार मानतो. आमचे तरुण संघ अध्यक्ष, संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका व त्यांचे सर्व सभासद, तरुण संघाचे सर्व सभासद, सगळ्यांसाठी तुझी कृपा मागतो. कारण की दे बापा हे मंडळीचं घटक आहे, मंडळीचे अंग आहे. हे वाढले तर प्रभू मंडळी वाढते. आणि म्हणूनच दे बापा जी गौरवी सेवा या प्रियांकडून होते भक्तीमध्ये चालकपण करणं, एवढंच नव्हे तर कार्यक्रमांमध्ये आपलं सर्वस्व अर्पण करून ते कार्य सिद्धीस नेणं. विविध कार्यक्रम मंडळीसाठी आखले जात आहेत, ते आखलेले कार्यक्रम देखील आशीर्वादाचे असे कर. म्हणून दे बापा आमची प्रार्थना आहे मंडळीरूपी कुटुंबामध्ये आम्ही कुटुंबांची कुटुंब बनून तुझी गौरवी सेवा करतो. म्हणून दे बापा मंडळीतला प्रत्येक परिवार अधिक आणि अधिक बलशाली होऊ दे व प्रत्येक परिवार तुझ्यामध्ये वाढू दे. यासोबतच दे बापा आम्ही शाळेसाठी विशेष प्रार्थना करतो. कारण की प्रभू शाळेच्या द्वारे विद्यार्थी आम्ही घडवत आहोत, एक चांगला समाज आम्ही घडवत आहोत. व दे बापा शाळेच्या प्रगतीसाठी आजवर जे विविध सन्मानाने सन्मानित केलं, ज्या सरकारच्या नियमाखाली आम्ही आहोत त्या सरकारने देखील दखल घेतलेली आहे. आणि म्हणूनच दे बापा आमच्या शाळेचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. व शाळेची ही जी गौरवी सेवा आहे ती अधिक आशीर्वादित व्हावी यासाठी तुझी कृपा मागतो. आमची प्रार्थना आहे दे बापा आमच्या प्राचार्यांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. हे सगळं व्यवस्थापन अतिशय चांगल्या रीतीने, सोबतच सर्व कार्यक्रम व्यवस्थित रीतीने आखवून तो राबवण्यासाठी पुष्कळ कष्ट आहे, पुष्कळ मेहनत आहे. परंतु दे बापा आजवर जसं चालवलं तसंच येथून पुढेही चालव व आमच्या शाळेंच्या द्वारे प्रगतीची वाटचाल विद्यार्थ्यांना मिळू दे. आज जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव, एक चांगला हुद्दा शाळेने कमवलेला आहे.
दे बापा तो असाच अविरत राहू दे व विद्यार्थ्यांची वाढ होऊ दे, विद्यार्थ्यांचा विकास होऊ दे व हे विद्यार्थी जगामध्ये कोठेही जातील त्या ठिकाणी दे बापा शाळेला उंचवतील. विविध मग ते स्पोर्ट्स असो, कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलं पित्या ते तू आशीर्वादित कर. सोबत आम्ही वसतिगृहासाठी मोठ्या विश्वासाने प्रार्थना करतो, कारण की दे बापा या दिवसांमध्ये पावसाच्या पाण्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे पाहता वसतिगृहासाठी पाण्याची व्यवस्था, सोबतच विलंदांना सांभाळत असताना हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी, प्रिय पित्या हाही एक सुंदरसा परिवार आहे आणि या परिवारामध्ये प्रत्येकाकडून जी सुंदरशी सेवा होते ती तू आशीर्वादित कर. आमची प्रार्थना आहे दे बापा, वसतिगृहाची सेवा आशीर्वादित होऊ दे, तेथे लागणारी साधनं व्यवस्थित असू दे, तेथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही दे बापा तुझी सेवा करत आहोत या भावनेने सेवा करण्यासाठी लागणारं बळ तू दे. सोबतच जे विद्यार्थी आमच्याकडे शिक्षणासाठी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिस्त, वळण व त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं नियोजन कसं असावं यासाठीचं शिक्षण दे बापा वसतिगृहातून मिळत असताना त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर व जीवनातला हा खूप सुंदर असा टप्पा त्यांच्या जीवनात आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व स्वतःला सिद्ध करावं यासाठी तुझी कृपा दे. जी साधनं, जी सोयीच्या वस्तू त्या ठिकाणी पुरवल्या जात आहे परमेश्वर पित्या त्या देखील आशीर्वादित कर. मग बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, आम्ही सगळ्यांसाठी विशेष प्रार्थना करतो दे बापा. केवळ नंदुरबारच नव्हे तर संस्थेच्या द्वारे ज्या शाखा आहेत त्या शाखेंमध्ये असलेली सर्व वसतिगृह आशीर्वादित होऊ दे. सोबत दे बापा आम्ही हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंडसाठी प्रार्थना करतो, सोबतच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रिय पित्या, सेंट्रल ऑफिसची सेवा मोठी आहे आणि ह्या सेवा कार्याच्या द्वारे संस्थेचा सर्व लेखाजोखा आहे आणि म्हणूनच दे बापा आमची प्रार्थना आहे संस्थेला सर्वतोपरी मार्गदर्शन, मदत कार्य आणि या दिवसांमध्ये होत असलेले ऑडिट कार्य हे सगळं करत असताना सेंट्रल ऑफिसच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व संस्थेचं होणारं ऑडिट देखील आशीर्वादित असं होऊ दे. ऑडिटर्सलाही तू लागणारं शहाणपण स्वर्गीय भांडारातून दे. आमच्या सेंट्रल ऑफिसच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवा करण्यासाठी तुझी कृपा दे. प्रिय पित्या, आमची लेकरं शिकत आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. आमची प्रार्थना आहे मागील दिवसात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, आता ते राऊंड्सची वाट बघतायत. अशा राऊंडची वाट बघणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी आमची प्रार्थना आहे तू त्यांना सहाय्य कर, कृपा पुरव व त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर. जी लेकरं शिक्षण घेत आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे किंवा वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत त्यामध्ये आमचे विद्यार्थी जे शिक्षण घेत आहे ते शिक्षण आशीर्वादित कर. मंडळी अहोरात्र त्यांच्यासाठी प्रार्थना करते, ते स्वतःच्या पायावर उभे राहतील व समाजामध्ये मंडळीचं नाव उंच करतील, आपल्या कुटुंबाचं नाव उंच करतील. एवढंच नव्हे तर दे बापा मंडळीसाठी ते एक उपयोगी पात्र बनतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे. म्हणून दे बापा आमची प्रार्थना आहे मंडळीत शिकणाऱ्या प्रत्येक लेकराला, जरी आज ते शिक्षणानिमित्ताने आमच्या नंदुरबारपासून किंवा आमच्यापासून दूर आहे तरी दे बापा ते तुझ्या जवळ आहेत, तुझ्या कृपाळू हाताच्या कुंपणात आहे असा दृढ विश्वास आम्ही बाळगतो आणि प्रत्येक शिकणाऱ्या लेकराला तुझ्या हाती समर्पित करतो. आईवडील म्हणून कसल्याही प्रकारची चिंता न बाळगता अहोरात्र मंडळी आपल्या लेकरासाठी प्रार्थना करीत आहे. हा विश्वास प्रत्येकाने बाळगून विद्यार्थ्यांची वाढ, विकास व्हावा यासाठी कृपा मागावी. सोबतच दे बापा परदेशात असलेले आम्ही बंधू जोशुआ आणि बंधू अभिषेक यांच्यासाठी प्रार्थना करतो. बंधू जोशुआ यांच्या जॉबवरती तुझा आशीर्वाद असू दे व या तरुण लेकराच्या जीवनाद्वारे पित्या तू गौरविला जा. बंधू अभिषेक यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं शैक्षणिक जीवन आणि सोबतच ते करीत असलेला जॉब आशीर्वादित कर व या तरुण लेकरांना तुझी कृपा दे. बंधू सायमन जयकर, त्यांचा परिवार, प्रिय लेकरं, सोबतच रेव्हरेंड रोलन ऑस्कारसन त्यांचा परिवार, रेव्हरेंड मदन वळवी त्यांचा परिवार व त्यांचं सेवा कार्य, सोबतच आम्ही सिस्टर सोल्विनची आठवण करतो, डॉक्टर वॉल्टांची आठवण करतो. सोबतच दे बापा ऑस्कारसन आणि त्यांच्या सर्व परिवाराची आमची प्रार्थनेमध्ये नित्य आठवण आहे. आज सकाळी देखील आम्ही आठवण करीत आहोत या सर्व प्रियांना. सेवेचा जो मुख्य असा वाटा तू दिलेला आहे, सुवार्ता सांगण्याचं ओझं त्यांच्या मनात आहे, चांगल्या वार्ता त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. दे बापा ह्या वार्ता आशीर्वादाच्या कर. सोबत आमच्या प्रिय देशावर आम्ही प्रेम करतो दे बापा. आमच्या देशासाठी सदैव प्रार्थनेमध्ये तुझ्याकडे मागतो. आमच्या देशावर तुझी कृपा असू दे, तुझा अनुग्रह असू दे. काही ठिकाणी इतका पाऊस आहे की मनुष्यहानी होत आहे,
तर काही ठिकाणी इतकं कोरडं आहे की त्या ठिकाणी सुका दुष्काळ होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ यांना शहाणपण दे व सर्व व्यवस्था चांगली चालवण्यास सहाय्य कर. सोबतच दे बापा, परकीय बाबतीमध्ये आम्ही पाहतो तर आंतरराष्ट्रीय असे पुष्कळ बदल घडत आहे. त्याचे परिणाम आमच्या प्रिय भारत देशावर आहे, तर त्याचे दुष्परिणाम न होता सुपरिणाम आमच्या देशावर व्हावे अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, ज्या महाराष्ट्रात आम्ही आहोत, आमचं मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळासाठी आणि ज्या जिल्ह्यात आम्ही आहोत, आमचे जिल्हाधिकारी व त्यांच्यासोबत असलेले सहकारी, सगळ्यांसाठी देवबापा आमची प्रार्थना आहे. खरं पाहिलं असता देवबापा, आमच्या जिल्ह्याला आता पाण्याचं संकट नजरेसमोर आहे. ते संकट पाहत असता सर्व व्यवस्था व्हावी आणि देवबापा आमच्या जिल्ह्यावर तुझा पावसाचा वर्षाव व्हावा अशी ही विनंती आम्ही करतो. प्रिय पित्या, आमच्या प्रार्थना ऐकून तू उत्तर देतोस, कारण की आजवर आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आज देखील तुझी कृपा मागतो. प्रिय पित्या, आजाऱ्यांसाठी आम्ही नेहमी प्रार्थना करीत आहोत. आज देखील आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड यांची आठवण करतो. या सर्व प्रियांना चांगलं आरोग्य दे, तुझी कृपा पुरीव. सोबतच आम्ही सुरेश ठाकूर, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र त्यासाठी आम्ही आभार मानतो. तू सहाय्य कर. सोबत जयसिंग वसावे, पीडी लवणे, सुवार्ताबाई मसिदास, कामिनाबाई गायकवाड, अनुसयाबाई गायकवाड यांची आम्ही आठवण करतो की त्या मंडळीतल्या या आजारी प्रियांना तुझी कृपा दे. काहींची नावं कदाचित आम्हाला कळली नाही, त्यांच्यासाठी ही आमची प्रार्थना आहे. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो नलिनीबाई मोजेस यांच्यासाठी, त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांच्या कमरेला तू स्पर्श कर. सोबत आनंदीबाई पवार आहेत, सुश्री अक्का आहेत, यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. पद्माबाई साळवे, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी आहेत, लवणे आंटी आहेत, श्री पीडी लवणे, शिल्पी सिस्टर, जीजी वसावे आहेत. ते बाबा, सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. जीजी वसावेंना तुझं आरोग्य लाभू दे, आपली कृपा लाभू दे. सोबतच दे बापा, जे आजारी प्रियजन आहे तुझ्याकडे मागतात दे बापा, त्यांना तू आरोग्य देतो, हा आमचा दृढ विश्वास आहे. मागील दिवसात दे बापा मंडळीतील परिवारांना तू आशीर्वादित केलं. आम्ही अक्षय साठे त्यांच्या परिवारासाठी आभार मानतो. त्यांच्या सौम्यांना दे बापा, त्या कुटुंबाला तू पुत्ररत्न देऊन आशीर्वादित केलं. सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या यासाठी आभार मानतो. सोबतच अभिजित लोखंडे यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या सर्व आणि त्यांनी दिलेली सुंदरशी कन्या देवाबा, या परिवाराला तुझा कृपेचा वरदहस्त दे. तुझं वचन फक्त लेखन तू दिलेलं धन आहे, तू दिलेली संपत्ती आहे. आता हे धन आणि संपत्ती तू दिलेली आहे, ती तुझ्या काही आम्ही लावतो. सोबत देवाबा, आम्ही माणसासाठी खऱ्या विश्वासाने प्रार्थना करतो, कारण एलियाची श्रद्धा देवावर तशी माझी असून तुझ्यावर. हे गीत जसं आम्ही गातो देवाबा, एलियाच्या दिवसात पाऊस पडला नव्हता, परंतु प्रार्थना केली आणि पाऊस पडला. देवाबा, हे आम्ही सांगतो 3 वर्षाचा तो काळ होता, परंतु नंतर तो पावसाचा इतका वर्षाव केला की राजाला सुद्धा साथा आला नाही. विश्वास आहे आमच्या मागण्या आणि आमच्या कल्पना या पलीकडे तू देणार आहे. विशेष आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही मागतो, कारण की परिस्थिती गंभीर आहे. जनावर वर्ग आणि जे वडील मंडळ या ठिकाणी येऊन प्रार्थना करतील, प्रत्येकाला स्पर्श कर व होणारी तुझ्या चरणी लागण्यासाठी प्रत्येकाला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. दयाळू परमेश्वरा, आम्ही पवित्र वचनासाठी विशेष प्रार्थना करतो. येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादित कर व त्यात सांगितलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी, त्यानुसार जीवन जगण्यासाठी आम्हा प्रत्येकाचा सहाय्य करता हो. पुन्हा एक वार दे बापा, आमच्या प्रार्थना, आमच्या रदबदल्या, आमची विश्वासाने तुझ्या चरणी केलेली उपकार स्तुती आणि दे बापा, तुझ्याकडे मागितलेल्या सर्व गोष्टी तू पुरवून देशील, हा आमचा दृढ विश्वास आहे. सारा आदर तुला असो, मान महिमा परमेश्वर पित्या आम्ही तुझ्या चरणी अर्पण करतो. व ही मध्यस्थी प्रार्थना आम्ही ख्रिस्त येशूच्या गोड नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण आणलेलं जे दान आहे ते परमेश्वराच्या भंडारात अर्पण करणार आहोत. तरी आजच्या या दानार्पणाच्या सेवेसाठी तरुण संघ पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. आपल्या तरुण संघातला रोहन याने या गीताचे शब्द लिहिलेले आहे. मंडळीच्या गीताच्या चालीवरती आपण ते गाणार आहोत. तरुण संघासोबत आपणही ते गुणगुणू शकतात आणि रोहनला प्रभू कृपा देव आणि अशीच गीतं प्रभूच्या गौरवासाठी लिहत राहो.
बरं, यावेळेस जे गीत आपण नुकतंच गायलं, गीत नंबर 50, या गीताच्या चालीवर एक हिंदी गीत आम्ही गात आहोत. येशू तू है मेरा खुदा, गढ़ है तू मेरा मेरे पिता, भेड़े है हम तेरी खुदा, तू ही हमारा है चरवाहा.
परमेश्वर पित्याला धन्यवाद असो या सुमधुर गीतासाठी. आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण जागेवर उभं राहू शकता किंवा पुढे येऊ शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. जर यादीत नाव नाही तर कृपा करून आपण कळवा, जेणेकरून नंतर नोंदवता येईल. रविवार, सोमवार आणि मंगळवारी अनया अनुप वळवी, ख्रिस्टिना मेकवान, संजय पाडवी. बुधवारी वंदना पवार टीचर, आशिर पवार, आकांक्षा करमरकर, हर्षित रोहित वळवी. गुरुवारी सुनीता मनोज वळवी, रितेश जॉर्ज पवार, समर्पण संतोष वळवी. शुक्रवारी रेव्हरंड आनंद पटेल, प्रीती अशोक शिंपी, शिफा पाडवी. शनिवारी किरण नाईक, श्रद्धा सराफ चिखली आणि विशाल चोपडे धुळे. ह्या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. देवाने गव्हाचे पीक चांगले दिल्याबद्दल देवाच्या भंडारामध्ये उपकारस्तुती दान देत आहे. सो उषा सुरेंद्र वळवी यांनी आपल्या गव्हाच्या उत्पन्नातून उपकारस्तुतीचं दान दिलंय, ते मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. सोबतच मिस ग्लोरी सॅम्युअल घुमारे यांच्याकडून उपकारस्तुतीचं दान आहे. स्नेहप्रभा गोविंद डालग्रीन यांच्याकडून दशमांश आहे, तो प्रभूच्या भंडारात टाकतो. राजेंद्र बाबू गायकवाड यांच्याकडून उपकारस्तुतीचं दान आहे. आकुसिंग नरसी वसावे यांचा दशमांश आहे. आशिर आशिष पवार वाढदिवसानिमित्ताने उपकारस्तुतीचं दान दिलेलं आहे, ते प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. डॉक्टर राजेश केमू वसावे यांच्याकडून दशमांश आहे. परेश कोकणी यांच्याकडून दशमांश आहे, तो प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. सोबतच प्रोफेसर विवेकानंद एस वल्वी यांच्याकडून उपकारस्तुतीचं दान आहे आणि एक अनामिक असं दान आहे, ते मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. शालेमा व्यास ही BSc नर्सिंग पास झालेली आहे B+ने, तर तिच्यासाठी आपण उपकारस्तुतीची प्रार्थना करूया. मी रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून दानार्पण आणि वाढदिवसासाठी प्रार्थना करूया. आणि यापुढे आलेली आहे तिच्यासाठी देखील प्रार्थना करू. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देवबापा, पुन्हा एकदा देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये प्रभू देवबापा तू अद्भुत आशीर्वाद दिलास आणि इथपर्यंत आम्हाला आणलंस. आमची लायकी नसताना, पात्रता नसताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीच्याद्वारे देवबापा तू आमचं प्रतिपाळ करून इथपर्यंत तू आम्हाला आणलंस. आणि पुन्हा एकदा देवा आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की आजच्या ह्या पवित्र वारी तो आम्हाला सर्वांना या ठिकाणी तुझी भक्ती, तुझी आराधना करण्यासाठी ही सुंदर संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी इच्छा आहे की प्रभू देवबापा आम्ही प्रतिदिवशी तुझं नामस्मरण करावा, तुझा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि आमच्या ह्या कठीण अशा जगामध्ये जीवन जगत असताना प्रभू नेहमी आम्ही तुझं मार्गदर्शन घ्यावं, तुझं सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की गेल्या सप्ताहामध्ये तू आमचं सहाय्य केलं. प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तू आमचं सहाय्य करता झाला. जीवनातल्या चढ उतारामध्ये, अडीअडचणीमध्ये, समस्या, अनेक दुःख, त्रास आणि निळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये आम्ही असताना प्रभू देवा तू आमचं सहाय्य करता झाला, आमचा आधार झालास, तू आमचा उत्तम मेंढपाळ झालास. आणि म्हणून देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनात म्हटलं आहे की तरुण सिंहासही त्याच्या भक्ष्याची वाण पडेल, परंतु जे तुझं भय धरतात त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, आमचं प्रतिपाळ करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापा आज ज्या प्रियजनाने प्रभू जे काही आपल्या मेहनतीतून, आपल्या कमाईमधून जे काही तू त्यांना आशीर्वाद दिलास, त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या संसाराच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तू त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याचं स्मरण ठेवून, त्याचं ऋण जाणून प्रभू देवबापा जे काय दान तुझ्या पवित्र भांडारामध्ये दिलेलं आहे, दर्शनाच्या रूपात, उपकारस्तुतीच्या रूपामध्ये, दानाच्या रूपामध्ये जे काय आहे ते सर्व प्रभू
तू दिलेलं आहे. तुझ्या वचनात म्हटलेलं आहे की सोनं रूपं माझं आहे. प्रभू, आमचं या जगात काही नाही, परंतु हे सर्व तू आम्हाला दिलेलं आहे उपभोगण्यासाठी. परंतु त्याचबरोबर तू आमची काळजीसुद्धा घेतो प्रभू. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा, जे काही दान दिलेलं आहे सर्व तुझ्या प्रिय लेकरांनी, प्रभू देवा, त्यावर तुझा विपुल आशीर्वाद दे. आणि तुझ्या वचनात म्हटल्याप्रमाणे प्रभू, जेव्हा इस्रायलला मोशेच्या द्वारे सांगितलं, प्रभू, जे तुम्ही येता तेव्हा तुम्ही खाली हाताने येऊ नका, आपल्यासोबत देवासाठी तुम्ही अर्पण आणा. जे काही तुम्हाला आशीर्वाद दिले त्याचं स्मरण ठेवून प्रभू देवा, तू त्यांना दिलेलं दान ते घेऊन येत असत आणि त्यांना तू विपुल आशीर्वाद देत असत. आणि म्हणून दे बापा, तू जो आमचा परमेश्वर, आशीर्वादाचा वर्षाव करणारा, आम्हाला प्रभू कधीच तू कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देत नाही, कारण की तू आमची काळजी करणारा परमेश्वर आहे. म्हणून दे बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा दे बापा, ज्या प्रियाने दिलेला आहे त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या लेकराबाळांना प्रभू तू आशीर्वाद दे, बरकत दे आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव हो दे. पुन्हा एकदा दे बापा, विशेष ज्या प्रियजनांचा वाढदिवस आहे प्रभू, येणाऱ्या दिवसांमध्ये दे बापा, आम्ही विशेष प्रार्थना करतो. त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. त्यांना तू सहाय्य केलंस, आशीर्वाद दिला, आरोग्य दिलंस प्रभू, त्याबद्दल तुझे आभार मानतो. इतकंच नाही, त्यांना आयुष्य दिलंस प्रभू, त्याहीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनात म्हटल्याप्रमाणे तुझ्या उजव्या हातामध्ये दीर्घ आयुष्य आहे आणि डाव्या हातामध्ये धन आणि गौरव आहे. देवबापा, तू आयुष्य देतोस, त्याचबरोबर आम्हाला जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टीसुद्धा देतोस. त्याहीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा, जे तुझ्या दासाने जे काय प्रिय तुझ्या लेकरांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचे नावं वाचलेले आहेत, देवबापा, त्या सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो. देवबापा, तू जसं मागलं वर्षभर तू त्यांना सांभाळलं, चालवलं, जीवनातल्या अनेक प्रकारच्या चढ उतारामध्ये देवबापा तू त्यांचा सहाय्य करता झालास, त्यांना जीवन दिलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो. देवबापा, या पुढील आयुष्याच्या ह्या सुरुवातीमध्ये देवा तू त्यांचं सहाय्य कर, त्यांना आशीर्वाद दे, त्यांना दीर्घ आयुष्य कर. त्यांच्या कामात, त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये जे काय ते करतात त्या सर्वांमध्ये देवबापा तुझा स्वर्गीय आशीर्वाद तू दे. इतकंच नव्हे, जसं मागील वर्ष देवबापा त्यांनी तुझं स्मरण केलं, तू त्यांना चालवलंस, तसंच देवबापा ह्या वर्षामध्ये सुद्धा तू त्यांना तुझा हात धरून चालवावंस. त्यांनीसुद्धा देवबापा तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या सानिध्यात राहावं, तुझं स्मरण करावं आणि प्रभू तुला कधीही सोडू नये. परंतु जे काही आशीर्वाद देवबापा तू आम्हाला देतोस त्याचं स्मरण ठेवून देवबापा त्यांनी तुझं गौरव करावं, असं तू दयाने पण होऊ दे. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू चांगला आहेस. आज पुन्हा एकदा देवबापा आम्ही जे काय वचन ऐकू त्यावर तुझा आशीर्वाद दे. तुझ्या दासाच्या जे बोटाला स्पर्श कर आणि त्यांच्याद्वारे देवबापा पुन्हा एकदा नव्याने तू आमची भेट घे, आम्हाला आशीर्वाद दे प्रभू, अशी नम्र प्रार्थना करतो. पुन्हा एकदा देवबापा, जी तुझं लेकरू या ठिकाणी आहे प्रभू, त्या बाळालासुद्धा तुझा आशीर्वाद दे, त्या मुलीला आशीर्वाद दे आणि तिला देखील तुझा मोठा आशीर्वाद देऊन प्रभू तिचं शारीरिक बौद्धिक सर्व प्रकारची वाढ कर. तिचे जे पालक आहेत प्रभू त्यांनासुद्धा आशीर्वाद दे आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव हो दे. तिच्या शिक्षणामध्ये तू तिला तुझा आशीर्वाद दे प्रभू. ज्या प्रियानंद तू यश दिलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुढे देखील देवा तू त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांचं सहाय्य कर. पुन्हा एकदा दे बापा, आम्ही सर्व आज जी काय भक्ती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आणि पुन्हा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. आजचं वचनाची सेवा तुझं दास करत असताना देवबापा त्यांच्याद्वारे तू पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वाद दे, कारण की प्रार्थना प्रभू ईश्वराद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहेत त्या येणेप्रमाणे असतील.
सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 वाजता चर्चमध्ये मनन चिंतन असेल. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये घेण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता शारोन या ठिकाणी साप्ताहिक प्रार्थना घेण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघाची सभा चर्चमध्ये घेण्यात येईल. सोबतच प्रियांनो, एका कार्यशाळेचं पत्रक आहे, ते मी आपणासमोर वाचतो. प्रति सर्व अध्यक्ष, पाळक, सुवार्तिक, पंचमंडळ, सुवार्थ अलायन्स चर्चेस सर्व मंडळ्या. विषय आहे दिनांक 23 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत आयोजित 2.5 दिवसीय कार्यशाळेबाबत. महोदय, महोदया, ख्रिस्तामध्ये सलाम. आपणास कळविण्यात येते की सर्व अध्यक्ष, पाळक व सुवार्तिक यांच्यासाठी दिनांक 23 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत 2.5 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल व दिनांक 25 जुलै 2026 रोजी दुपारच्या सत्रापर्यंत चालेल. या कार्यशाळेस रेव्हरंड भालचंद शेजुळे, पुणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून संदेशाच्या विविध पद्धती व पवित्र शास्त्र अभ्यास या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सर्व सेवकांची उपस्थिती आवश्यक आहे. तसेच मंडळीतील इच्छुक सदस्यांनी आपली नावे मंडळीच्या पालकांमार्फत पाठवावी. तरी आपण सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, कळावे. अध्यक्ष, सुवार्थ अलायन्स चर्च, नंदुरबार. आजच्या उपासनेत या पत्रकाचं वाचन करण्यात आलेलं आहे. इच्छुक सदस्यांनी आपली नावे पालकाच्या मार्फत द्यायची आहेत. तर या कार्यशाळेचा आपण लाभ घ्या. संदेशाच्या ज्या विविध पद्धती आणि शास्त्र अभ्यास हे 2 महत्त्वाचे विषय आपण 2.5 दिवसामध्ये शिकणार आहोत. सोबतच प्रियांनो, येत्या रविवारी दिनांक 19 जुलै रोजी वचनाची सेवा रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब हे करतील. या महत्त्वपूर्ण सूचना या सप्ताहासाठी असेल. यावेळेला संडे स्कूलचे जे विद्यार्थी आहे ते संडे स्कूलसाठी जाऊ शकतात. संडे स्कूलचे विद्यार्थी बाजूला असलेल्या आपल्या शाळेमध्ये संडे स्कूलच्या वर्गासाठी जाऊ शकता. प्रियांनो, आजच्या देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जाणार आहोत आणि आज आम्ही पवित्र वचनाचं मनन करीत असताना एका फारच गंभीर पण महत्त्वपूर्ण अशा विषयाकडे मंडळी म्हणून आपणा सगळ्यांचं लक्ष घेऊन जाऊ इच्छितो. आणि आज आपला जो विषय किंवा आजचा आपला जो शास्त्र भाग आहे तो कलसे करासपत्रामधून आहे. कलसे करासपत्र 3 अध्यायाचं 24वं वचन कृपा करून आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण काढून ठेवा. कलसे करासपत्र 3 अध्याय. रोम, गलती, इफिस, फिलिप्पी आणि कलसे. 3 अध्याय वचन 24. मी सरळ 24वं वचन वाचतो, कारण की त्यामध्ये जो महत्त्वपूर्ण शब्द आहे त्याकडे आपलं लक्ष मला घ्यायचं आहे. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. आता या वचनाचा दुसरा जो भाग आहे, विशेषतः पहिल्या भागामध्ये आम्हाला प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ मिळण्याचं किंवा मिळेल हे माहिती किंवा खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे आणि मग पूर्णविराम आहे. परंतु पुढे वाक्य पुन्हा सुरू होतं आणि पुढचं वाक्य असं आहे की प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. तर आजचा आपला मूळ विषय जो आहे तो आहे की प्रभू ख्रिस्ताची चाकरी माझ्याद्वारे व्हावी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी आम्ही करत जावी. चाकरी हा शब्द ज्या वेळेला आपण वाचतो किंवा त्याच्याबद्दल ऐकतो तर मनामध्ये काय विचार येतात? आम्ही चाकरी कशी करतो किंवा चाकरी करणं म्हणजे नेमकं काय? तर बघा, मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने चाकरी करणं याला विविध शब्द आहेत किंवा विविध गोष्टी आहेत. तर चाकरी करणं म्हणजे आम्हाला एखाद्याच्या अधीन राहून किंवा एखाद्याच्या हाताखाली राहून ते काम करणं, आणि ते काम करीत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही चाकरी करत आहोत. आता नकारात्मक पुष्कळ वेळेला ह्या शब्दाला घेतलं जातं. पुष्कळ वेळेला नकारात्मक असं म्हटलं जातं की तो त्याची चाकरी करतो. चाकरी करण्याचे 2 महत्त्वाचे प्रकार आहे. एक आहे मनुष्याची चाकरी करणं,
दुसरं आहे परमेश्वराची चाकरी करणं. मनुष्याची चाकरी करण्याची काही उदाहरणं मी आपणाला सांगेल आणि परमेश्वराची चाकरी करण्याचंही उदाहरण मी आपणाला सांगेल. मूळ मुद्दा हा आहे की बायबल संत पौलाच्या द्वारे स्पष्टपणे म्हणतंय की प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. आज मनुष्य म्हणून आम्हाला नोकरी आहे, आम्हाला व्यवसाय आहे, विविध क्षेत्रामध्ये तुमचं आणि माझं काम करणं आहे, ते चांगलं आहे. पण हे काम करत असताना ती जणू काय मी चाकरी करीत आहे हा विचार मनात असला पाहिजे. चाकरी करणं म्हणजे आम्हाला मदत कार्य करणं आहे, चाकरी करणं म्हणजे अधीन राहणं आहे. परंतु ज्या वेळेला संत पौल ह्या गोष्टी आमच्यासमोर मांडत आहे, तर आमच्यासमोर मांडत असताना तो विविध गोष्टी सांगतोय की तुम्ही प्रभू ख्रिस्ताची चाकरी करा. आणि हे तो कलसेच्या मंडळीला सांगत आहे. मंडळीला सांगत असताना चाकरीचे जसं मी म्हटलं की 2 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे मनुष्याची चाकरी, आणि ही मनुष्याची चाकरी याकोबाने केली. जर आपण उत्पत्ती ह्याचा 36वा अध्याय वाचला, 36 पासून तुम्ही 50 पर्यंत वाचत जा. याकोब आपला मामा लाबान ह्याच्या घरी राहिलेला आहे. राहेल आणि लेयासाठी त्याने चाकरी केलेली आहे. बघा तिथं लिटरली तो शब्द आहे की त्याने त्यांच्यासाठी चाकरी केली. पत्नीसाठी किंवा पत्नी मिळवण्यासाठी लाबानाच्या इथे जाऊन राहिलेला आहे. आणि तो तेथे राहून आपले जे काही शेरडं मेंढरं होती, गुरढोरं होती, ती शेरडं मेंढरं आपला जो वाटा होता तो त्याने लाबानापासून घेतला आणि रात्रीचा त्याच्याकडून पळाला व आपल्या देशी आपली पत्नी, आपली लेकरं, आपली मालमत्ता ही घेऊन आला. त्या ठिकाणी लाबान त्याला स्पष्टपणे म्हणतो की तू माझं सर्वस्व घेऊन निघाला. त्यावेळेला तो म्हणतो की मी चाकरी केली आहे. प्रियांनो, ही असती एक प्रकारे मनुष्याची चाकरी. परंतु दुसऱ्या बाजूला परमेश्वराची चाकरी करणं हा जो दुसरा भाग आहे तो येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे दिसून येतो. कारण येशू ख्रिस्ताने जेही केलं त्या सगळ्यांचं सार एकच होतं की तो परमेश्वरासाठी करत होता. त्याचं जे सुवार्थ सांगणं होतं, लोकांना स्वर्गीय राज्यामध्ये आणणं होतं, लोकांना आजारापासून बरं करणं होतं, त्या सगळ्यांचं श्रेय तो परमेश्वराला देतो. आणि प्रति रात्री अरण्यामध्ये जाऊन, प्रति रात्री एकांतामध्ये जाऊन तो परमेश्वराकडे त्या सर्व गोष्टींचं हितगुज करत आहे. परमेश्वरासमोर त्या गोष्टी तो बोलत आहे. ह्याला म्हणतात परमेश्वराची चाकरी करणं. आपल्या कामाच्या द्वारे, आपल्या व्यवसायाच्या द्वारे, आपल्या सकाळपासून सायंकाळपर्यंत जेही काम करतो त्या प्रत्येक कामाच्या द्वारे मी जणू काय देवाची चाकरी करत आहे. या ठिकाणी वचन म्हणतं की प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. येशू ख्रिस्ताकडे बघून आम्हाला तेच दिसतं की तो देवपित्याची चाकरी करत आहे, देवपित्याचं गौरव करत आहे. पुढे संत पौलाने ज्याने हे पत्र लिहिलं, संत पौलाचं जीवन बघा. संत पौल पूर्वी छळ करणारा होता. त्याने पत्रकं घेतली होती आणि पत्रकं घेऊन तो निघाला होता. स्तेफनाला धोंडमार करत होते त्यावेळेला हाच संत पौल कपडे सांभाळत उभा होता. ह्याच संत पौलाचं परिवर्तन झालं. त्याच्यानंतर तो मंडळीचा छळ न करणारा, मंडळीला सुवार्ता प्रचार करणारा झाला. त्याला 3 वेळा वाद्यांनी खेचलं किंवा फटके मारले. 2 वेळा त्याला गावकुसावरून मेल्यासारखं त्याला फेकून दिलं. एवढंच नव्हे तर त्याने समुद्रावरती प्रवास केला, विविध ठिकाणी प्रवास केला. आणि असा सगळा प्रवास त्याचा होत असताना इसवी सन 64 ते 65 दरम्यान त्याचा शिरच्छेद केला. असं म्हणतात की रोममध्ये ज्या वेळेला संत पौलाला मारत होते त्यावेळेला त्याला शिरच्छेद करावा असं रोमच्या राजाच्या मनात आलं. परंतु काही म्हणत होते की नाही, ह्याला वधस्तंभावर खिळा. परंतु रोमी नागरिकत्व त्याचं असल्यामुळे त्याचा शिरच्छेद करण्यात आला, त्याला वधस्तंभावर न खिळता. कारण की रोमी लोकांना ती शिक्षा रोमनांसाठी द्यायची नव्हती. प्रियांनो, त्याला म्हणतात की चाकरी करणं. बघा संत पौलाच्या जीवनाकडे बघा. येशू ख्रिस्त दैवी आहे, दैवी सामर्थ्य येशू ख्रिस्तात आहे. परंतु संत पौल तुमच्या आणि माझ्यासारखा पारखलेला होता. तुमच्या आणि माझ्यासारख्या त्याच्या भावना होत्या. तुमच्या आणि माझ्यासारखं त्याला दुःख आणि वेदना होत होत्या. आणि आमच्या स्वभावाचा असा बनून त्याने इतका मोठा छळ सहन केला. त्याने इसवी सन 64-65 दरम्यान तो मरण पावला. परंतु हे कलसेचे जे पत्र आहे ते त्याने 60 ते 62 दरम्यान लिहिलं. याचा अर्थ इसवी सन 60 ते 62 मध्ये त्याने हे पत्र लिहिलं आणि 64 ते 65 दरम्यान तो मरण पावला. म्हणजे मोजून 2 ते 3 वर्षाचा मधला काळ जातो. आपल्या मरणाच्या 2-3 वर्ष अगोदर त्याने मंडळीला हे सांगून ठेवलं की मंडळी, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी करा. बघा, त्यालाही ही कल्पना नव्हती की येत्या 3 वर्षामध्ये मला मरावं लागणार आहे. ज्या वेळेला तो हे पत्र लिहितो त्यावेळेला त्याने मनामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी ठरवलेल्या आहे.
आणि ह्या सर्व चांगल्या गोष्टी आम्हाला या 4 अध्यायामध्ये वाचाव्या लागतील. त्यावेळेला आम्हाला समजेल की त्याने 60 ते 62 दरम्यान लिहिलं आणि इकडं 64 ते 65च्या दरम्यान त्याचं मरण झालेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या जीवनातून आम्हाला हे पाहायला मिळतं की खऱ्या रीतीने तो प्रभूची चाकरी करणारा होता. त्याच्या जीवनातून आम्हाला ते दिसत होतं की तो चाकरी करणारा आहे. बरं, चाकरी हा जो शब्द आहे संत पौलाने ज्या वेळेला लिहिला त्यावेळेला तो ग्रीक भाषेत लिहिला. त्याचं कालांतराने ग्रीक भाषेचं भाषांतर पुढे अरामिक झालं, इंग्रजीत झालं, इंग्रजीतून पंडिता रमाबाई किंवा मग आपल्या मराठीमध्ये झालं. तर मूळ हा जो शब्द या ठिकाणी आहे चाकरी, याला ग्रेगरियो हा एक ग्रीक शब्द आहे. आणि ग्रेगरियो या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही जागे राहा आणि सावध राहा. चाकरी करा असा हा शब्द इथं या अर्थाने घेतलेला नाही आहे ज्या अर्थाने आपण मराठीमध्ये घेतोय. तर खऱ्या अर्थाने तुम्ही जागे राहा, तुम्ही सावध राहा आणि प्रभूची सेवा करा, हेच त्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आम्हाला प्रभूची चाकरी करण्यासाठी आमच्या जागरूकतेला आम्हाला सांभाळायचं आहे. बरं, का जागे राहायला त्याने सांगितलं ते आम्हाला ह्याच दुसऱ्या अध्यायात मिळतं. बघा, आता मी फक्त ह्याच पत्रातून आपणाशी बोलत आहे. 2रा अध्याय बघा आणि वचन 8 बघा. तो म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताची चाकरी करा. का करा? कारण वचन 8 बघा, आत्म्याच्या द्वारे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवले. या मंडळीची आपसामध्ये प्रीती होती. ही जी मंडळी होती ही मंडळी प्रीती करणारी होती. बरं, आता 2रा अध्यायाचं 8वं वचन बघा, 2:8. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगे तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. ही जी मंडळी होती म्हणजे कलसेची जी मंडळी होती, या मंडळीमध्ये खोटं शिक्षण पसरलेलं होतं आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही आता चाकरी करा, तुम्ही आता सावध व्हा. बरं, आता 16वं वचन बघा 2ऱ्या अध्यायाचं. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमास्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. या मंडळीमध्ये अमावस्या पाळत होते, या मंडळीमध्ये वेगवेगळे सण पाळत होते, भूताखेतांचं अर्पण दिलं जात होतं, या मंडळीमध्ये कर्मकांड खूप करत होते. असे कर्मकांड लोक करत होते. म्हणून या मंडळीला संत पौल म्हणतोय की मंडळी तुम्ही ख्रिस्ताची चाकरी करा. बरं, आता 18वं वचन बघा 2ऱ्या अध्यायाचं. लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षीस मुकवू देऊ नका. या मंडळीमध्ये देवदूतांची पूजा केली जात होती आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही येशू ख्रिस्ताची चाकरी करा. बघा, संत पौलाने असं ओघाओघाने काहीच लिहिलं नाहीये. त्याने फार अभ्यासपूर्ण या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. त्या मंडळीमध्ये कर्मकांड होते, त्या मंडळीमध्ये खोटं शिक्षण होतं, त्या मंडळीमध्ये देवदूतांची पूजा होती. एवढंच नाही तर आता 19वं वचन पण बघा 2ऱ्या अध्यायाचं. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताला धरून राहणारे त्या काळामध्ये लोक नव्हते. ख्रिस्ताला सोडून देऊन आपलं जीवन जगणारे लोक त्या मंडळीमध्ये होते. म्हणूनच तो म्हणतो की मंडळी तुम्ही खोट्या शिक्षणात जीवन जगत आहात, मंडळी तुम्ही कर्मकांडामध्ये जीवन जगत आहात, मंडळी तुम्ही देवदूतांच्या पूजेमध्ये आपलं जीवन जगत आहात. कलसेची मंडळी तुम्ही ख्रिस्ताला सोडून दिलेलं आहे, तर तुम्ही आता ख्रिस्ताची चाकरी करा. मग प्रश्न तुम्हाला आणि मला आहे, काय आज मंडळीमध्ये या गोष्टी दिसतात का? किंवा मंडळी म्हणून आजही लोक कर्मकांड करतात का? मंडळी म्हणून आजही लोक खोट्या शिक्षणाला बळी पडतात का? मंडळी म्हणून आजही लोक ख्रिस्ताला सोडून देतात का? मंडळीमध्ये विविध कर्मकांड चाललेले आहेत का? प्रियांनो, थोडंसं जर नीट बघितलं तर अनेक ठिकाणी आम्हाला विश्वासाचा अभाव दिसतो. अनेक ठिकाणी वचनाला तोडून मोडून खोटं शिक्षण लोकांना दिलं जातं आणि तसं लोकांना करायला भाग पाडतात. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये ज्या पद्धती नाहीत, पवित्र शास्त्र ज्याच्याविषयी बोलत नाही, त्या गोष्टीही आज मंडळीमध्ये अनेक वेळेला घुसत आहेत, येत आहेत. मग तुमचं आणि माझं पहिलं कर्तव्य आहे, आम्हाला प्रभूची चाकरी करायची आहे, आम्हाला परमेश्वराची चाकरी करायची आहे. ही चाकरी करत असताना मंडळीमध्ये काही लोक आहेत की जे खरंच प्रभूची चाकरी करत होते, जे खरंच ख्रिस्ताची चाकरी करत होते. तर तुम्ही ही जी 4ही अध्याय वाचले तर एपफ्रास नावाचा तुम्हाला तरुण यामध्ये वाचायला मिळेल. ह्या 4ही अध्यायामध्ये हा एपफ्रास जो होता तो संत पौलाचं भाषण ऐकून फारच प्रेरित झालेला होता. आणि हा एपफ्रास कलैसे गावचा राहणारा होता. ज्या वेळेला रोमच्या तुरुंगामध्ये पौल होता त्यावेळेला एपफ्रास त्या ठिकाणी
ऐकतो, त्याचं भाषण ऐकतो आणि येऊन कलैसेच्या मंडळीला सांगतो की येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा. कलैसेची मंडळी पौलाने स्थापन केलेली नाही, पौलाने तयार केलेली नाही. तर एपफ्रास नावाचा एक तरुण पोरगा होता आणि हा तरुण जातो आणि ती मंडळी स्थापन करतो व त्या मंडळीला संत पौल सांगतो की तुम्ही ख्रिस्ताची चाकरी करा. बरं, याच मंडळीमध्ये अजून एक तरुण होता, त्याचं नाव होतं फिलेमोन. फिलेमोन हा एक चांगला तरुण आहे जो ह्याच मंडळीत आहे आणि ह्याच्याच घरामध्ये मंडळी प्रार्थनेसाठी जमत होती. जर तुम्ही 1 करिंथ 16 अध्याय वाचाल तर तुम्हाला ते लक्षात येईल की ह्या फिलेमोनाच्या घरामध्येच प्रार्थनेसाठी लोक जमत होते. बरं, याच मंडळीत अजून एक तरुण होता, त्याचं नाव आहे अनेसिम. हे 4ही अध्याय तुम्हाला वाचावे लागेल, मी फक्त सारांश रूपाने आपणाला सांगत आहे, त्याचे रेफरन्स मी देत नाही कारण वेळेचा अभाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 4ही अध्यायातल्या ह्या गोष्टी आहे, बाहेरच्या नाही आहेत. तर ह्या मंडळीमध्ये अनेसिम नावाचा एक तरुण आहे आणि हा गुलाम म्हणून पळून गेलेला आहे. आणि ज्या वेळेला फिलेमोनाला पत्र लिहिलं जातं ह्या अनेसिमाबद्दल संत पौल बोलतो, तोही याच कलैसे मंडळीचा आहे. बरं, याच पत्रामध्ये आता 4था अध्याय 17वं वचन बघा. 17व्या वचनामध्ये अर्खिप्पा आम्हाला दिसतो. हा जो अर्खिप्पा आहे हा सहनशील व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आहे आणि हा ह्या मंडळीमध्ये आहे. सोबतच आफिया हा एक तरुण आम्हाला दिसतो. हा आम्हाला फिलिपे ह्याच्या 1ल्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये दिसतो. तर सांगायचं तात्पर्य आहे एपफ्रास, फिलेमोन, अनेसिम, अर्खिप्पा आणि आफिया हे जे 4-5 नावं आहे, ह्या एवढ्या भ्रष्ट मंडळीतून एवढे चांगले लोक निघाले. ही मंडळी जरी भूताखेतांची उपासना करणारी होती, कर्मकांड करणारी होती, पण या मंडळीमधून एपफ्रास सारखा एक तरुण निघाला जो देवाची सेवा करायला लागला. फिलेमोन सारखा एक तरुण निघाला ज्याने संपूर्ण सृष्टीची मध्ये जाऊन सुवार्ता सांगितली. पुढे अनेसिम, अर्खिप आणि आफिया यांच्या घरामध्ये लोक प्रार्थनेला जमत होते. एवढे चांगले सुद्धा लोक मंडळीतून निघाले. म्हणून प्रियांनो, मंडळीने सगळ्यांचं सारांश एकच काढलं पाहिजे, ते म्हणजे माझ्याकडून ख्रिस्ताची चाकरी होते का, माझ्याकडून जागरूक राहून ख्रिस्ताची सेवा होते का. आणि जर एवढा सगळा इतिहास ऐकून थोडीशी प्रेरणा आपणाला वाटत असेल की नाही मी चाकरी करेन, तर प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी करेन. तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय हा एक सेवेचा भाग आहे. तिथे तर आपण परमेश्वराची आणि आपल्या अधिकाऱ्यांना ज्यांनी आपल्याला नेमलेला आहे आणि जो जॉब आपण करतोय त्याला न्याय देण्यासाठी ती चाकरी तर आपण केलीच पाहिजे. मी त्याबद्दल दुमत म्हणत नाही, परंतु ही चाकरी करत असताना जर आपल्या मनाला अशी टोचणी लागत आहे की मला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे, मला ख्रिस्तासाठी तयार व्हायचं आहे, ख्रिस्तासाठी सेवा करायची आहे, तर मी काय करू. तर 3ऱ्या अध्यायाचं 18वं वचन तुमच्यासाठी आहे, तुम्ही हे केलं पाहिजे. बघा 3ऱ्या अध्यायाचं 18वं वचन. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. तुम्हाला वाटतं ना पत्नी म्हणून मला प्रभू येशूची चाकरी करायची आहे, मला प्रभू ख्रिस्ताची चाकरी करायची आहे, तर पतीच्या अधीन राहा. आणि पतींनो, तुम्हाला असं वाटतं ना की मला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे, तर खालचं वचन तुमच्यासाठी आहे. काय आहे खालचं वचन? पतींनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. येथे असलेले पती, तुम्हाला असं वाटतं की मला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे, तर पत्नीवर प्रीती करा, आपोआप ख्रिस्ताची चाकरी केली जाईल. येथे बसलेल्या मुलांना असं वाटत असेल की मला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे, तर खालचं वचन तुमच्यासाठी आहे. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा. मुलांनो, आईबापांच्या आज्ञा पाळा. ज्या वेळेला मुलांनी आईबापांच्या आज्ञा पाळल्या त्यावेळेला ती ख्रिस्ताची चाकरी केल्यासारखं आहे. यासोबतच धनी आहेत. धन्यांसाठी म्हटलेलं आहे की तुमचे जे दास आहे त्यांना आम्हाला म्हणजे बापांसाठी म्हटलेलं आहे की मुलांना चिरडीस आणू नका. मग पुढे दास आणि धनी आहे. दासांनी धन्यासंगती आज्ञापालन करावे आणि धन्यांनी आपल्या दासांना कुंठित आणू नये किंवा त्यांना जेरीस आणू नये. त्या काळामध्ये पती पत्नी, त्यांचे चाकर अशी परिस्थिती होती. प्रत्येक कुटुंबाची तशी परिस्थिती होती. काही गरीब कुटुंब होते त्यांच्यात तशी नव्हती, परंतु जी कुलीन कुटुंब होती ती कुलीन कुटुंब आपल्या घराचा एखादा कारभारी नेमायचे आणि त्या घराचा कारभारी त्या घराची सर्व व्यवस्था बघायचा. मग आई वडील आपसामध्ये प्रीतीने राहतील, आपसामध्ये एकमेकांचा सन्मान करतील, मुलं आई वडिलांचा सन्मान करतील आणि त्यांच्या आज्ञा पाळतील. आई वडील आपल्या मुलांना चिरडीस आणणार नाही. दास आपल्या धन्यासोबत म्हणजे मालकासोबत प्रीतीने वागेल, त्याचं आज्ञापालन करेल आणि धनी आपल्या दासांसोबत
त्यांना सन्मानाने वागवेल अशी पद्धत त्या काळामध्ये होती. मग प्रियांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला असं वाटतं की मला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे, तर आपल्या कुटुंबामधून किंवा आपल्या कुटुंबाच्या द्वारे आम्हाला देवाचं भय बाळगायचं आहे. ज्या दिवशी आपलं कुटुंब देवाचं भय बाळगेल त्या दिवशी ती खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची चाकरी केली जाईल. मी याच्यासाठी असं म्हणतोय कारण की आपल्या कुटुंबातून आपल्याला हे केलं पाहिजे. कारण संत पौलाने हे जे पत्र लिहिलेलं आहे हे मंडळीत, सगळ्या मंडळीच्या कुटुंबांनी ते वाचलेलं आहे. मंडळीत असलेल्या प्रत्येक सभासदासाठी जरी ते असलं तरी ते कुटुंबासाठी आहे. आज तुमचं आणि माझं पहिलं कर्तव्य, ख्रिस्ताची चाकरी मला करायची आहे तर माझ्या कुटुंबाला सोडून चालणार नाही. मला माझं संपूर्ण कुटुंब घेऊन ती चाकरी करावी लागेल. मग ख्रिस्ताची चाकरी करत असताना पतीने पत्नीवर प्रीती करा, पत्नीने पतीचा सन्मान करा, मुलांनी आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा, आईबापांनी मुलांना चिरडीस आणू नका. आपल्या घराची जी व्यवस्था आहे ती घराची व्यवस्था खूप चांगली ठेवा. ज्या दिवशी आम्ही आमच्या घराची व्यवस्था चांगली ठेवायला लागू त्या दिवसापासून आमचं जे परिवार आहे, आमचं जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाच्या द्वारे ख्रिस्ताची चाकरी अशी केली जाईल. पवित्र शास्त्रामध्ये अनेक कुटुंबांची यादी आम्हाला दिसते. त्याच्यामध्ये प्रिस्किल्ला आणि अक्विला यांचं कुटुंब आम्हाला दिसतं, फिलेमोनाचं कुटुंब आम्हाला दिसतं, तिमथ्याचं कुटुंब आहे की आई आणि आजी आहेत तिमथ्याच्या कुटुंबामध्ये. तिमथ्याचे वडील ग्रीक होते, आई आणि आजी हे यहुदी होते. असं असताना तिमथ्याला देवाच्या गोष्टी शिकवल्या. मग हा तिमथी तरुण झाल्यानंतर पौलाच्या संपर्कात आला आणि पौलाने त्याला इफिस मंडळीचा पाळक म्हणून नेमलं आणि त्या विभागामध्ये तो सेवा करायला लागला. कुटुंब महत्वाचं आहे. तिमथ्याला त्याच्या कुटुंबामध्ये जर चांगल्या गोष्टी मिळाल्या नसत्या तर पुढे जाऊन तो सेवा करणारा झाला नसता. प्रियांनो, कुठं ना कुठं आपल्या कुटुंबाला आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु अनेक कुटुंब आहेत की देवाचं जे भय बाळगतात आणि देवाच्या आशीर्वादामध्ये वाढतात. ज्या कुटुंबामध्ये देवाचं भय नाही ते कुटुंब देवाची चाकरी करू शकत नाही. बघा, प्रत्येक कुटुंब देवाचं भय बाळगा, खूप सुंदर आशीर्वाद आहे. देवाचं भय जर कुटुंबाच्या द्वारे बाळगले तर पहिला आशीर्वाद लिहून घ्या किंवा मी आपणासाठी वाचतो. स्तोत्र 128 वचन 2. स्तोत्र 128 अनेक वेळेला मी याचं वाचन केलेलं आहे, पुन्हा वाचतो. तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होईल, तुझं कल्याण होईल. वचन 1, जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. मग प्रियांनो, जर तुमचं कुटुंब प्रभूची चाकरी करत आहे तर पहिला आशीर्वाद तुम्हाला हा आहे की तुम्ही सुखी व्हाल, तुमचं कल्याण होईल आणि तुम्ही तुमच्या श्रमाचं फळ खाल. किती सुंदर आशीर्वाद आहे, नाही का? जर माझं कुटुंब देवाची चाकरी करतं, माझं कुटुंब ख्रिस्ताची चाकरी करतं तर माझ्या कुटुंबाला कल्याण मिळेल. माझं कुटुंब जे श्रम करतंय त्याचं प्रतिफळ मिळेल. किती चांगला आशीर्वाद आहे, नाही का? मग आपल्या कुटुंबानिशी, संपूर्ण कुटुंबाला घेऊन देवाची चाकरी करा. एक छोटासा प्रसंग आठवतो म्हणून मी आपणाला सांगतो. ज्या वेळेला ह्या चर्चच्या इमारतीचं बांधकाम होत होतं, प्रत्येक तासाला 4-4, 5-5 कुटुंब या ठिकाणी यायचे आणि प्रार्थना करायचे. जर 2000 सालाचं जे चित्र तुम्हाला आठवत असेल तर बघा, प्रत्येक फॅमिली इथे यायची या चर्चमध्ये. येथे पाणी मारत असायचे किंवा सुतार लोक आपलं काम करत असायचे किंवा गवंडी लोक आपलं काम करत असायचे आणि आपल्या मंडळीतले कुटुंब ठरवून घेतली होती वेळ की अमुक वेळेला अमुक कुटुंब जातील आणि आपल्या चर्चसाठी जाऊन प्रार्थना करतील. मग प्रियांनो, त्या कुटुंबांनी केलेल्या प्रार्थनेमुळे आज ही सुंदरशी इमारत आपल्या नजरेसमोर आहे. आपण आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये हे लागूकरण केलेलं आहे आणि बघा, त्याचा आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला दिला. ख्रिस्ताची चाकरी करीत जा तर कुटुंब सोडून ते चालणार नाही, कुटुंबांनिशी करा. अजून एक आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आहे, तो नीतिसूत्रे 14व्या अध्यायात आहे. कृपा करून नीतिसूत्रे अध्याय 14 आणि वचन 26 काढा. नीती 14:26. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्याच्या ठाई श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. म्हणजे बघा, पुढची पिढी सुरक्षित होईल. आमच्या पुढच्या पिढीला परमेश्वर आश्रयाचं स्थान होईल. तुम्ही ज्या वेळेला आपल्या कुटुंबानिशी परमेश्वराची सेवा करता त्यावेळेला आपली पिढी सुरक्षित राहते. आपल्या पुढच्या पिढीबद्दल आपल्याला चिंता राहत नाही. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करा म्हणजे नेमकं काय करा? आपल्या कुटुंबाला सांगा की हो, तुला मंडळीची सेवा करायची आहे. आपल्या कुटुंबानिशी सामाजिक सेवेसाठी तुम्ही पुढे या. आपल्या कुटुंबाला मागे ठेवू नका. बघा, आपल्या कुटुंबानिशी ज्या वेळेला आपण पुढे जाऊ त्यावेळेला आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल.
एवढंच नव्हे तर आमची पिढी कल्याणकारक होईल. कारण काय म्हटलेले, त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांच्या मुलांना आश्रयस्थान होते. आणि सगळ्यात प्रसिद्ध वाक्य म्हणजे यहोशुवा 24:15, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशुवा 24:15 हेतून आम्हाला हेच दिसतं की परमेश्वराची सेवा कुटुंबानिशी करा. ज्या वेळेला तुमचं कुटुंब, तुम्ही संपूर्ण कुटुंब घेऊन चर्चमध्ये येता, संपूर्ण कुटुंब घेऊन मंडळीच्या एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेता, संपूर्ण कुटुंब म्हणून तुम्ही मंडळीसाठी प्रार्थना करता, तर समजा तुम्ही ख्रिस्ताची चाकरी करत आहात. परंतु पवित्र शास्त्रामध्ये काही नकारात्मक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबांनी परमेश्वराचं भय बाळगलं नाही. जेव्हा की ती कुटुंब मंडळीत होती, जसं एली याजकाचं कुटुंब, जर हवं असेल तर पहिले शमूएल याचा 2रा अध्याय तुम्ही लिहून घ्या. एली याजकाबद्दल मी मागे उपदेश केला होता. एली याजकाचे दोघही मुलं अधम होते, कुकर्म करणारे होते, मांसाचा चांगला भाग आपल्यासाठी राखून घेणारे होते. एवढंच नव्हे तर द्वारपालिकेसोबत कुकर्म करून आपलं जीवन जगणारे होते. लोकांना अर्पण आणण्याची किळस आली इथपर्यंत एली याजकांचं मुलांचं जीवन वाईट होतं, तरी एली याजकाने त्यांना सांगितलं नाही, त्यांना थांबवलं नाही. प्रियांनो, हे नकारात्मक कुटुंब आमच्या समोर दिसतं. सोबतच आहाब आणि इजबेल यांचं कुटुंब पहिले राजेमध्ये दिसतं. आहाब राजा होता, सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये होती, परंतु त्याला नाबोत नावाच्या एका माणसाचा मळा खूप आवडला आणि हा मळा मिळाला तर किती बरं होईल. मग इजबेल एक कट कारस्थान रचते आणि नाबोताला मारून टाकते आणि आहाबाला म्हणते की तो मळा तू घेऊन घे. नकारात्मक कुटुंब. इतकी मोठी समाजाची सेवा त्यांच्या हातात होती, परंतु ते करू नाही शकले. लोटाच्या पत्नीचं उदाहरण लक्षात घ्या. देवाने म्हटलं की मागे वळून बघू नका. सोर किंवा सिदोन म्हटलेल्या जागेकडे तुम्ही पळत जा. त्यांना घाईघाईने जायला लावलं, परंतु लोटाची पत्नी मागे वळून बघत राहिली. ती मागे ह्याच्यासाठी बघत होती कारण की मागे तिची संपत्ती होती, जमीन जुमला होता, घरदारं होती, मागे तिचे आप्त नातेवाईक होते, त्यांच्याकडे ती बघत राहिली. देवदूताने स्पष्ट सांगितलं होतं की मागे वळून बघू नका, तुम्हाला पुढे पळत जायचं आहे. परंतु लोटाच्या पत्नीने मागे बघितलं आणि ती मिठाचा खांब झाली. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग प्रियांनो, आपल्या कुटुंबाला आपण मागे बघायला लावतोय की आपल्या कुटुंबाला पुढे बघायला लावतोय, ह्याचा गंभीर विचार करा. हनन्या आणि सफीरा प्रेषितांची कृत्यामध्ये दिसतात. या कुटुंबाने संगनमत केलं आणि स्वतःसाठी राखून ठेवलं. आपल्या कुटुंबाला आम्ही काय शिकवत आहोत? देवाची चाकरी करायचं शिकवत आहोत की देवाचं ठेवलेल्या वस्तू स्वतःसाठी ठेवण्याचं सांगत आहोत? पवित्र शास्त्रामध्ये फार सुंदर ही दोन्ही उदाहरणं आहे. एका बाजूला आपल्या घराण्यानिशी परमेश्वराची चाकरी करणार आहे, दुसऱ्या बाजूला त्या चाकरीतून स्वतःच्या कुटुंबासाठी राखून ठेवणारे हनन्या आणि सफीरा आम्हाला दिसतात. लोटाची पत्नी दिसते की जे स्वतःसाठी आपलं जीवन जगते. एवढंच नव्हे तर नाबोताचा जो मळा त्यांनी बळकावला ती इजबेल राणी आम्हाला दिसते. एलीचं कुटुंब दिसतं की ज्याने आपल्या लेकरांच्या प्रेमापोटी देवाच्या गोष्टी त्यांना सांगितल्या नाही. जेव्हा की एली याजकाचे 2 मुलं याजक होते, याजकीय कारभार त्यांच्याकडे होता. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, तर आपलं कुटुंब त्यासाठी मागे ठेवू नका. आपलं घर प्रार्थनेचं केंद्र बनवा. आपल्या घराच्या द्वारे प्रत्येकाला आदर सन्मान करायचं शिकवा. मुलांचं संगोपन करणं खूप चांगलं आहे. मुलांना संगोपन द्या. मुलांना हे शिकवा की बाळांनो, तुम्हाला मंडळीचं काम केलंच पाहिजे, तुम्हाला चर्चमध्ये जायलाच पाहिजे, तुम्हाला तरुण संघाची तुमची उपस्थिती गरजेची आहे, तुमची संडे स्कूलची उपस्थिती गरजेची आहे. आपल्या परिवाराला हे सांगा. ज्या वेळेला तुम्ही हे कराल त्यावेळेला ती ख्रिस्ताची चाकरी होईल. बरं, आता थोडंसं अजून जाऊ. कलसेचा 3रा अध्याय बघा. या 3ऱ्या अध्यायामध्ये 23वे वचन बघा. कलसे 3 आणि वचन 23. आणि जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. संत पौल कधी कधी त्याच्या लिखाणाचं ना फार गंभीर असं वाटतं. संत पौल त्याने अगोदर काय म्हटलेलं आहे की ख्रिस्ताची चाकरी करीत जा. 24व्या वचनात तो म्हणतो की ख्रिस्ताची चाकरी करा. आणि ही चाकरी कशी करायची आहे? पहिली गोष्ट आहे, आपल्या कुटुंबासोबत आपल्याला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे. दुसरी गोष्ट आहे, आपल्या कामाच्याद्वारे आम्हाला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे. वचन 23 पुन्हा बघा. जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. याचा अर्थ जे काम तुम्ही करताय ते काम माणसांसाठी समजून करू नका. आपल्या कामाच्या द्वारे परमेश्वराची चाकरी करा,
प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी करा. कदाचित आम्हाला आमचं काम, आमचा व्यवसाय याच्याद्वारे सेवा चाकरी करणं जमणार नाही, परंतु ते करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक अधिकारी आम्हाला परमेश्वराने दिलेला आहे. प्रत्येक वर्क प्लेस, प्रत्येक कामाची जागा देवाने तुम्हाला दिलेली आहे. कारण तो जॉब मिळवण्यासाठी तुम्ही किती खटपट केली, तो जॉब मिळवण्यासाठी तुम्ही किती अभ्यास केला, तुम्ही किती परीक्षा दिल्या, तो जॉब मिळवण्यासाठी तुम्ही काय काय केलं हे परमेश्वराला कळतं. मग आपल्या कामाच्या द्वारे आम्हाला ख्रिस्ताची चाकरी करायची. ज्या ज्या कामात तुम्ही आहात आपलं सर्वस्व खर्च करून ते काम करायचं आहे. बघा वचन काय म्हणतं, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा, तुमचा जीव ओतून ते काम करा. विल्यम केरी नावाच्या एका मिशनरीचं जीवनचरित्र मी आपणाला सांगतो. विल्यम केरी हे 1793 मध्ये मिशनरी म्हणून इंग्लंडवरून भारतामध्ये आले. विल्यम केरी हे कातडं कमावणारे एक चांभार कुटुंबातून होते. कातड्यांचा व्यवसाय त्यांचा होता. आपल्या घरामध्ये बसून ते नेहमी प्रार्थना करायचे की परमेश्वरा, मला भारतामध्ये जाऊन सुवार्थ सांगायची आहे. परंतु इंग्लंडच्या चर्च कमिटीने त्यांना परवानगी दिली नाही. तरी त्यांनी काही वर्षानंतर परवानगी मिळवली आणि ते भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये येऊन सेरामपूर किंवा कलकत्ता या विभागामध्ये त्यांनी सुंदरसं सेवा कार्य सुरू केलं. हे सर्व करत असताना या सर्व कार्यामध्ये त्यांनी विविध गोष्टी शिकल्या, विविध गोष्टी केल्या. हे करत असताना या ठिकाणी आल्यानंतर पीटर नावाचा त्यांचा 5 वर्षाचा मुलगा होता. मी हा इतिहास आपल्याला ह्याच्यासाठी सांगत आहे की आपल्या कामाच्या द्वारे देवाची चाकरी कशी करतो. विल्यम केरी जो 1793 मध्ये आला, 5 वर्षाचा मुलगा त्याचा येथे मेला भारतामध्ये. आणि मुलाचं मरण झालं म्हणून डोरोथी नावाची त्याची पत्नी होती. डोळ्यासमोर मुलगा मरून गेला, कारण की येथे औषध उपचार त्या काळामध्ये एवढे चांगले नव्हते. ह्या गोष्टीचा झटका तिला लागला आणि वेड्याचे झटके तिला यायला लागले. आणि डोरोथी ही देखील फारच आजारी पडायला लागली. तिला झटके यायला लागले आणि कालांतराने वेड्याच्या भरात ती पण मरण पावली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं काम, आपली सेवा विल्यम केरी करत राहिला. सतीची प्रथा, स्त्री शिक्षण यासोबतच त्याने छापखाना सुरू केला. सेरामपूर या ठिकाणी स्वतः त्याने एक कॉलेज सुरू केलं आणि या कॉलेजमध्ये तो विविध विषयांचं शिक्षण द्यायला लागले. त्याला बॉटनीची आवड होती. त्याने एक बाग आणि एक बगीचा लावला. शेती त्याने केली. परंतु एक दिवस प्रिंटिंग प्रेस जळून गेली. एक दिवस शेतातलं सगळं धान्य जळून गेलं. आणि एवढं सगळं जळून जात असताना तो अभ्यास करत राहिला. अभ्यास करता करता त्याने बंगाली भाषा तो शिकला, संस्कृत भाषा शिकला, सोबतच तो मराठी भाषा शिकला, ओडिया भाषा शिकला. एवढंच नव्हे तर मराठीचं व्याकरण विल्यम केरीने लिहिलं. आणि हे मराठीचं व्याकरण त्याने 1810 मध्ये एक शब्दकोश तयार केला आणि हा शब्दकोश त्याने दिला. एवढं सगळं होत असताना त्याने दुसरा विवाह केला. दुसरा विवाह त्याने शार्लेट नावाच्या एका महिलेसोबत केला. फक्त 13 वर्षाचा संसार या शार्लेट सोबत त्याचा झाला. आणि कालांतराने ती शार्लेट मेली आणि विल्यम केरी पुन्हा एकटा झाला. 2 वेळा त्याच्या जीवनात हा प्रसंग आला. मुलगा तर आधीच मेलेला आहे. शार्लेट सोबत असताना त्याला अजून लेकरं झाले. फेलिक्स, विल्यम ज्युनियर, पीटर आणि जेबेस नावाचे 4 लेकरं झाले. आता एवढीच ट्रॅजेडी या ठिकाणी थांबत नाही. जो फेलिक्स नावाचा त्याचा मोठा मुलगा होता, विल्यम केरीला असं वाटायचं की माझा मुलगा पण पुढे होऊन मिशनरी बनेल, म्हणून त्याने त्याला बर्मा म्हणजे आजचं जे ब्रह्मदेश आहे त्या ठिकाणी पाठवलं. पण तिथं गेल्यानंतर बर्माचा जो राजा होता त्या राजाचा हा चिटणीस बनला आणि सेवा सोडून दिली. त्याला बिलकुल सेवेमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याने सेवेचं सर्व सोडलं आणि ह्याचा झटका विल्यम केरीला लागला की मी माझा मुलगा देवाच्या सेवेला दिला आणि हा जाऊन तिथं राज्यकारभार करत आहे. ही गोष्ट त्यांना फार वाईट वाटली. मग विल्यम केरीने मार्शमन नावाचे त्याचे मित्र होते, त्या मार्शमनला पत्र लिहिलं आणि सांगितलं की माझ्या मुलाला जाऊन सांग. आणि ते पत्र वाचल्यानंतर फेलिक्स जो होता त्याच्या मनाचं परिवर्तन झालं. त्याने राजाचा राज्यकारभार सोडला आणि तो पुन्हा आला व पाळक बनून तो सेवा करायला लागला. आयुष्याच्या शेवटी विल्यम केरीचं एवढं सगळं नुकसान झालेलं असताना देखील त्याने मराठीमध्ये म्हणजे देवनागरी भाषा आपल्याला दिली. त्या भाषेमध्ये पवित्र शास्त्र आपल्याला दिलं. आज जुना करार, नवीन करार हे जे पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे ह्याची छपाई, ह्याचं भाषांतर ह्या विल्यम केरीने केलं. आणि बाजूलाच पंडित रमाबाई ही मूळ भाषांतरातून भाषांतर करत होत्या. सांगायचं तात्पर्य हे प्रियांनो की आपला मूळ मुद्दा काय आहे की आपल्या कामाच्याद्वारे आपल्याला सेवा करायची आहे. तो तर एका परकीय देशामधून आपल्याकडे आला. परकीय देशामधून येऊन येथे त्याने काम केलं. काम करावं तर असं करावं,
की येणाऱ्या पिढ्यानपिढ्या त्याला आठवण ठेवतील. विल्यम केरीच्या वैयक्तिक जीवनामध्ये किती प्रॉब्लेम्स होते. 4 लेकरं, त्या 5 लेकरं, त्यातला एक आधी मेलेला आहे. 4 लेकरांपैकी एक लेकरू जे सेवा करायला दिलं तेही सेवा करायला म्हणत नाही. कालांतराने तो पुन्हा आला. 2 वेळा त्याला दुःखाला सामोरं जावं लागलं. अगोदर त्याची जी पहिली पत्नी होती डोरोथी, तिला वेड्याचे झटके यायचे, त्यावेळेला तो तिला बाजूच्या खोलीमध्ये कोंडायचा आणि दुसऱ्या खोलीमध्ये येऊन आपला अभ्यास करायचा, भाषांतराचं काम करायचा, ओडिया भाषा शिकायचा, बंगाली भाषा शिकायचा, मराठी भाषा शिकायचा आणि त्याचं व्याकरण तयार करायचा. आज प्रियांनो, आपलं काम असं असलं पाहिजे की आपल्या कामाकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे की खरंच ह्याचं काम ही देवाची सेवा आहे. ह्याच्या कामाच्या द्वारे हा परमेश्वराची सेवा करत आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर बघायचं झालं तर दानियेलाचं पुस्तक 6वा अध्याय 4थं वचन बघा. दानियल 6:4 मध्ये दानियल इतका चांगलं काम करणार आहे की त्याला शोधूनही त्याच्या अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये चूक सापडत नव्हती. दानियला विरुद्ध काही निमित्त शोधावे म्हणून जे प्रांताधिकारी होते त्यांनी एक कमिटी बोलवली, परंतु त्या प्रांताधिकाऱ्यांना दानियलामध्ये त्याच्या कामामध्ये कुठेच चूक सापडली नाही. प्रियांनो, आपल्या कामाच्या द्वारे ख्रिस्ताची चाकरी करायची आहे तर असं करा की कितीही प्रयत्न केले तरी ती चूक सापडणार नाही. नैतिक बाबतीमध्ये दानियल कुठेच पडला नाही. आर्थिक बाबतीमध्ये दानियल कुठेच पडला नाही. संकट त्याच्यावरती आली परंतु त्याने तडजोड केली नाही. प्रार्थनामय जीवनामध्ये ह्याला अडवावं असा त्यांनी विचार केला परंतु दानियल तेथेही सापडला नाही. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये तडजोड करायची नाही आहे. पुष्कळ वेळेला आपल्या कामाच्या ठिकाणी आम्हाला तडजोड करावी लागते परंतु ते करू नका. सोबतच काही गोष्टी आहे ज्याकडे आम्हाला बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे आम्हाला आमच्या कामाच्या द्वारे प्रभूची सेवा करायची आहे, ती चाकरी करायची आहे. मग आमचं काम करत असताना आमचं कौतुक आम्ही अपेक्षित धरू नये, आमचा आदर मान सन्मान आम्ही अपेक्षित धरू नये. तुमचा आणि माझा आदर मान सन्मान परमेश्वर करेल. कोणा मनुष्याकडून आपण ही अपेक्षा करू नका. आणि जर आपण मान सन्मान किंवा आदराची अपेक्षा करत असू तर ते कधीच मिळत नाही. कारण की आपण जर त्याच्या पाठीमागे लागलो तर ते आपल्याला कधीच मिळत नाही. आदर मान सन्मान हा परमेश्वराकडून मनुष्याकडून आपोआप होत असतो. आपण त्याच्यासाठी प्रयत्न न करलेलेच बरे. प्रियांनो, आपल्या कामाच्या द्वारे आम्हाला ख्रिस्ताची चाकरी करायची आहे. सोबतच ज्या ठिकाणी आपण काम करता त्या कामामध्ये इतरांशी तुलना आपल्याला करता कामा नये. कारण देवाने तुम्हाला एक व्यवस्थित व्यक्तिमत्व दिलेलं आहे. तुमचे शब्द, तुमचं काम करण्याची पद्धत ही तुमची स्वतःची आहे, ती दुसऱ्याला कॉपी करून झालेली नाही आहे. देवाने ते गुण तुमच्यामध्ये दिलेला आहे की तुम्हाला पाठांतर चांगलं जमतं, तुम्हाला आकडेमोड चांगली जमते, किंवा तुमचं वाचन चांगलं आहे, किंवा तुम्हाला आठवणी चांगल्या राहतात, किंवा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा फार चांगल्या रीतीने करता येते. एक लीडर म्हणून तुम्हाला त्या सर्व कार्याला व्यवस्थितपणे संकलन करता येतं आणि ते लोकांना आशीर्वादाचं केंद्र बनतं. मग प्रियांनो, कोणतंही काम तुम्ही करा. मग गृहिणी म्हणून तुम्ही स्वयंपाक करत असाल, गृहिणी म्हणून आपल्या लेकरांना संस्कार घालत असाल, गृहिणी म्हणून आपलं घर आवरत असाल तर घरही तुम्ही खूप सुंदर आवरतात. किंवा आपण आपला व्यवसाय करत असाल तेही तुमचं काम आहे. आणि ह्या कामाच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताची चाकरी करत आहोत हा विचार मनामध्ये ठेवा. आपल्या मनामध्ये ते विचार येऊ द्या की माझी जी ही कामाची पद्धत आहे ही ख्रिस्ताची चाकरी आहे. बघा, पुन्हा कलसेकरास पत्रामध्ये आपण जाऊ. या कलसेकरास पत्राच्या 24व्या वचनामध्ये आम्हाला म्हटलं आहे की प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. म्हणजे हे कंटिन्यू आहे, करत जा. हे दररोजचं वाक्य आहे आणि हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे की जे दररोज आम्हाला उपयोगाचं आहे की आमच्या जीवनातून ख्रिस्ताची चाकरी व्हायलाच पाहिजे. जास्त कठीण मी आपल्याला देत नाही, फक्त सोप्या शब्दात आपल्याला हेच सांगतो की ख्रिस्ताची चाकरी करायची आहे तर वचन 18 नुसार आपल्या कुटुंबानुसार चाकरी करा. ख्रिस्ताची चाकरी करायची आहे तर वचन 23 नुसार तुमचं काम जे करतात त्या कामाच्या द्वारे ख्रिस्ताची चाकरी करा. आता बघा, पुन्हा पवित्र शास्त्रात लक्ष द्या. याची एक साखळी आपण बनवू आणि ही साखळी अशी बनवू की पवित्र शास्त्र मला आज सकाळी असं म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी करत जा. आणि आज मला पवित्र शास्त्राने सांगितलं की मला प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी करायची आहे तर मी प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी वचन 18 ते 22 नुसार माझ्या कुटुंबासोबत प्रभू ख्रिस्ताची चाकरी करेन. आपल्या मनात आपण हे वाक्य बोललात तरी चालेल की मला प्रभू ख्रिस्ताची चाकरी माझ्या कुटुंबाच्या सोबत करेन.
वचन 23 नुसार मी माझ्या कामाच्याद्वारे प्रभू ख्रिस्ताची चाकरी करेन. प्रियांनो, आपण आपल्या कामाच्याद्वारे प्रभू ख्रिस्ताची चाकरी करा. जे काम तुम्ही करत आहात ते काम ओझं समजू नका. जो जॉब तुम्हाला मिळालेला आहे ती कटकट समजू नका. तर ते देवाने दिलेलं काम आहे आणि मला माझ्या ह्या कामाच्याद्वारे ख्रिस्ताची चाकरी करायची आहे. कारण चाकरी करायसाठी मला आता दुसरं माध्यम नाही आहे, माझ्याकडे हेच एक माध्यम आहे. जसं दानिएलाचं उदाहरण बघा, इतकी सुंदर तो सेवा करत आहे की शोधूनही चूक सापडली नाही. जुन्या करारामध्ये योसेफाचं जीवनचरित्र बघा. योसेफाने बघितलं की 7 वर्षाचा सुकाळ आहे आणि 7 वर्षाचा दुष्काळ आहे. या 7 वर्षामध्ये त्याने धान्य इतकं साठवलं की मिस्राकडे इतकं धान्य होतं की जगभरातले लोक जाऊन त्यांचं ते धान्य विकत घेत होते. म्हणजे त्याचं आपल्या कामाचं कौशल्य किती चांगलं आहे. त्याने आपल्या कामावर किती चांगली पकड निर्माण केली होती की एकही व्यक्ती उपाशी राहू शकला नाही. राजाला त्याचं सर्वस्व म्हणजे धन संपत्ती मिळत गेली, लोकांना आपलं धान्य मिळत गेलं आणि त्याने मिस्रामध्ये दौरे काढले. त्याने मिस्रामध्ये मोठमोठे कोठारं निर्माण केले, मोठमोठे गोडाऊन्स त्याने बांधले, त्याच्यामध्ये त्यांनी धान्य ठेवलं. प्रियांनो, ह्या 2 लोकांच्या जीवनाकडे बघता आम्हाला चांगलं व्यवस्थापन सेवा कार्याचं हे दिसून येतं. मग प्रियांनो, आज सकाळी प्रभू ख्रिस्ताची चाकरी करायची आहे तर कुटुंबाला घेऊन करा. दुसरी गोष्ट, जे काम तुम्ही करत आहे त्या कामामधून ख्रिस्ताची चाकरी करा. मग दिवसभरामध्ये ख्रिस्ताला न ओळखणारे लोक तुमच्याकडे येतील, ख्रिस्ताला ओळखणारे लोकही तुमच्याकडे येतील. तुम्हाला तुमच्या कृतीतून ते दाखवायचं आहे की मी ख्रिस्ताची चाकरी करत आहे. जे काम तुम्हाला दिलेलं आहे ते गव्हर्नमेंट प्रती आपण करत आहात, संस्थेप्रती करत आहात, आपल्या कुटुंबाप्रती करत आहात, तर ते काम तुमच्या कामाचा तो पावतीचा नमुना आहे. जर आपण आपल्या कामाला इव्हॅल्युएट केलं, आपल्या कामाचं जर आपण परीक्षण केलं तर कसं करत आहोत हे गंभीरपणे लक्ष द्या. वचन 23 म्हणतं की जीवे भावे करा. म्हणजे तुमच्या जीवाला कष्ट झाले तरी करा. जीवे भावे म्हणजे सर्व प्रकारची मेहनत करून ते काम करा. मग आज हे 24वं वचन आपल्या मनामध्ये कोरून घ्या की प्रभू ख्रिस्ताची चाकरी करायची आहे. आणि वचन 18 पण कोरून घ्या, माझ्या कुटुंबाला घेऊन मी ख्रिस्ताची चाकरी करेल. आणि वचन 23 नुसार माझ्या कामाच्याद्वारे मी ख्रिस्ताची चाकरी करेल. आपण आपले डोळे मिटूया, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया आणि आलेल्या वचनाला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊ. येथून पुढे मी मनुष्याची नव्हे तर परमेश्वराची चाकरी करणार आहे. आपल्या सगळ्यांना प्रार्थनेमध्ये चालवण्यासाठी आपल्या मंडळीचे सिनियर पाळक रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आहे. पाळक साहेबांना विनंती करतो, कृपा करून ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आपण पुढे येऊन प्रार्थना करा. मग नंतर आपण समारोप करू. सर्व शक्तिमान आमच्या थोर आणि दयाळू परमेश्वर देवबापा, सर्व प्रकारचा आदर, मान, महिमा, सन्मान या पवित्र वारी तुझी मंडळी म्हणून, तुझी लेकरं म्हणून, तुझे दास म्हणून आम्ही तुला अर्पण करतो. आणि देवबापा, आम्ही तुझी स्तुती यासाठी करतो की पुन्हा एक वार आमच्या या अल्पशा आयुष्यामध्ये तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे आणि तुझ्या दासाच्याद्वारे तुझी पवित्र आणि मधुर वाणी ऐकण्याची मौल्यवान संधी आज या नवीन सकाळी, पवित्र सकाळी आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली. आमची तू नव्याने आठवण केलीस आज, त्याबद्दल देवबापा आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्या नावाने आम्ही सर्व लहान थोर मंडळी आणि आज प्रभू ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणारे आमची सर्व प्रिय मंडळी, आम्ही तुला नव्याने शरण येतो. प्रभू तू आमचा स्वीकार कर. आज प्रभू मंडळीमध्ये राहत असताना, जगामध्ये राहत असताना तुझे लेकरं म्हणून आम्ही कशा प्रकारे तुझ्या सेवेसाठी समर्पित व्हावं यास एक मार्मिक आणि सुंदर बोध प्रभू तुझ्या दासाच्याद्वारे तू आम्हा सर्वांना सकाळी नव्याने दिला. आम्ही त्याबद्दल मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की या कठीण काळामध्ये मंडळी म्हणून आम्ही वाटचाल करत असताना, मंडळीमध्ये, संस्थेमध्ये, आपापल्या सर्व प्रकारच्या डिपार्टमेंटमध्ये तुझी सेवा करत असताना पुन्हा एक वार आमचा अशक्तपणा, आमचा कमीपणा तुझ्या पुढे आम्ही मांडतो.
दिलेल्या वचनानुसार जर प्रभू आम्ही सेवेमध्ये अपूर्ण आहोत तर पुन्हा एक वार आम्ही हीच प्रार्थना करतो प्रभू, तुझी सेवा करण्यासाठी आजच्या वचनाप्रमाणे तू आम्हा सर्वांचं सहाय्य करता हो, लागणारी कृपा तू दे. आणि यहोशवाने म्हटल्याप्रमाणे मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. ह्या नात्याने प्रभू पुन्हा एक वार या दिवसांमध्ये तुझी सेवा करण्यासाठी तू आम्हा सर्वांची नव्याने तयारी करावी अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशू ख्रिस्ता, तू आपल्या काळामध्ये असताना 1000 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी काही स्त्रिया प्रभू तुझ्या मागे चालत होत्या, तुझ्या शिष्या होत्या. आणि लोक 8मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की मगदालिया मरिया होती, योहान्ना, सुसान्ना, अशा अनेक प्रकारच्या स्त्रिया होत्या. प्रभू त्या पैशा अडकणे तुझी सेवा आणि चाकरी करीत असत. अशा असंख्य उदाहरणं प्रभू आज बायबलमध्ये दिलेले आहेत. आणि त्याचं उदाहरण प्रभू आज आमच्या पुढे ठेवलेलं असताना पुन्हा एक वार तुझ्या सेवेसाठी आम्ही तुला नव्याने समर्पित होतो. आम्हा सर्वांचं समर्पण मान्य करून घे आणि तुझं भय धरून तुझ्या आज्ञेचं पालन करून जीवे भावे आनंदाने देवबापा संतोषाने सेवा करण्यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुझ्या दासाबद्दल रेव्हरंड अनुप पालकांबद्दल मनापासून आभार मानतो. स्पष्टपणे आमच्याकडे वचन आणले असताना प्रभू त्यांची सेवा, त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित कर. आणि येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळीमध्ये, ट्रस्टमध्ये आणि येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा कार्यामध्ये प्रभू त्यांचा अधिक उपयोग करून घे. आम्ही पुन्हा एक वार तुझ्या सर्व दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आभार मानतो. SM ट्रस्ट आहे, चर्च काउन्सिल आहे आणि सर्व मंडळ आहे. या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या योजना, सेवा कार्य राबवलं जात असताना पुन्हा एक वार तुझी स्वर्गीय कृपा सर्व प्रिय लोकांना दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या पावलावर पाऊल टाकून तुझ्या सेवेसाठी सदैव सिद्ध राहून तुझं गौरव करण्यासाठी आम्हा सर्वांचा उपयोग करून घे. म्हणून आजच्या वचनांबद्दल आम्ही आनंदाने तुझी स्तुती करतो. आनंदाने हे वचन ग्रहण करीत आनंदाने प्रभू आम्ही आपल्या घरी जात असताना पवित्र आत्म्याची कृपा आम्हा सर्वांवर असू दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू. धन्यवाद पाळक साहेब. या मंडळी, आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, आशीर्वाद घेऊ आणि सुवंद देवा परात्पर गीत गाऊन एकमेकांना भेटून भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव सर्व का. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांबरोबर, येसे चर्च नंदुरबार व त्याशी संबंधित असलेल्या सर्व प्रिय मंडळांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर. तो पाप पुत्र आत्मा जान त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. सर्वांना सलाम.